ANA-ക്ക് നൽകിയ അഭിമുഖത്തിൽ കേന്ദ്ര ആഭ്യന്തരമന്ത്രി അമിത്ഷാ ഇതുവരെയുള്ള ആരോപണങ്ങൾക്ക് അദാനി വിഷയമടക്കമുള്ള ആരോപണങ്ങൾക്ക് മറുപടി നൽകുകയാണ്. അദാനി വിവാദമടക്കം പ്രതിപക്ഷ ആരോപണങ്ങൾക്കാണ് അദ്ദേഹം പ്രധാനമായും മറുപടി നൽകിയത്. അദാനിയുമായി ബന്ധപ്പെട്ട് BJP-ക്ക് ഒളിക്കാനും ഭയക്കാനും ഒന്നുമില്ലെന്ന് അമിത്ഷാ പറഞ്ഞു. अभी सुप्रीम कोर्ट ने केस का संज्ञान लिया है. देश की कैबिनेट के सदस्य नाते जब सुप्रीम कोर्ट ने किसी मैटर को सीज किया हो उस वक्त मेरे लिए बोलना ठीक नहीं होगा, परंतु इसमें बीजेपी के लिए कुछ छुपाने को नहीं है और ना किसी बात से डरने की जरूरत. രാഹുൽ ഗാന്ധിയുടെയും മല്ലികാർജ്ജുൻ ഖാർഗെയുടെയും പരാമർശങ്ങൾ സഭാരേഖകളിൽ നിന്ന് നീക്കിയതിൽ പ്രതിപക്ഷ പ്രതിഷേധം തൊട്ടുന്നതിനിടെ ആരോപണങ്ങളോട് അമിത്ഷാ പ്രതികരിച്ചു. സഭാരേഖകളിൽ നിന്ന് അംഗങ്ങളുടെ പരാമർശം നീക്കുന്നത് ആദ്യമല്ല. സഭ്യമായ ഭാഷ ഉപയോഗിച്ച് ചട്ടപ്രകാരം ചർച്ച നടക്കേണ്ട സ്ഥലമാണ് പാർലമെന്റ് എന്നും അമിത്ഷാ. വോട്ട് ബാങ്ക് ലക്ഷ്യമിട്ടല്ല PFI നിരോധനമെന്ന് കേന്ദ്ര ആഭ്യന്തരമന്ത്രി. PFI തീവ്രവാദത്തെയും മതവിദ്വേഷത്തെയും പ്രോത്സാഹിപ്പിക്കുന്ന നിലപാട് സ്വീകരിച്ചു. അതുകൊണ്ടാണ് PFI-ക്കെതിരായ നടപടികൾ വേഗത്തിലാക്കിയതെന്നും അമിത്ഷാ. मैंने ये कहा कि PFI के कैडर पर अलग अलग प्रकार के केस थे, वो केस को समाप्त करने का प्रयास कांग्रेस सरकार द्वारा किया गया जिसको कोर्ट ने रोका है. अब इसमें इनको बुरा लगाने जैसा क्या, या तो आप प्रयास न करते, प्रयास करोगे तो सुनना पड़ेगा. और दूसरी ओर हमने PFI को बैन किया है, सफलतापूर्वक बैन किया है. और मैं मानता हूं कि PFI इस देश में धर्मांधता और कट्टरता बढ़ाने वाला ऑर्गेनाइजेशन था. टेररिज्म का एक प्रकार से रॉ मटेरियल तैयार करने का वो लोग प्रयास कर रहे थे. कई ऐसे डॉक्यूमेंट मिले हैं जो बताते हैं कि इनकी गतिविधियां देश की एकता और अखंडता के लिए अच्छी नहीं थी. तो हमने वोट बैंक की पॉलिटिक्स से ऊपर उठकर इस पर कठोरतापूर्वक बैन लगाने का फैसला किया है. एक समय था जब PFI दक्षिण कर्नाटक और केरल का प्रॉब्लम था. जब हमने बैन लगाने का फैसला लिया इस वक्त कि PFI ने देश भर में अपना काम फैलाने का शुरुआत भी कर दी थी, काफी हद तक फैला भी चुके थे. और कुछ इस प्रकार की एजेंसियों के पास सूचनाएं भी आई जिसमें देरी करना या शंका का लाभ देना ठीक नहीं था. इसलिए हमने इस पर निर्णय किया और कठोरता के साथ बैन लगाया है और बहुत अच्छे तरीके से समाज में कोई रिएक्शन आइदर और साइड से नहीं है. മറ്റന്നാൾ വോട്ടെടുപ്പ് നടക്കുന്ന ത്രിപുരയിൽ സീറ്റുകളുടെ എണ്ണവും വോട്ട് വിഹിതവും വർദ്ധിപ്പിച്ച് BJP അധികാരത്തിൽ വരുമെന്ന് അമിത്ഷാ. BJP-യെ പരാജയപ്പെടുത്താൻ കഴിയില്ലെന്ന് മനസ്സിലായതോടെയാണ് CPM-ഉം കോൺഗ്രസും ഒന്നിച്ചത്. 2024 ലോക്സഭാ തെരഞ്ഞെടുപ്പിൽ മത്സരമില്ലെന്നും അമിത്ഷാ പറഞ്ഞു. त्रिपुरा के अंदर हमारी सीटें भी बढ़ाएंगे और वोट प्रतिशत भी हमारा बढ़ेगा. और इसका सबसे बड़ा परिचायक है कि यहां पर जिस कांग्रेस पार्टी के ऑर्गेनाइजेशनल कैडर के सैकड़ों लोगों की हत्या कम्युनिस्ट शासन में हो गई थी, वो कांग्रेस पार्टी ने बहुत कम सीटें लेकर कम्युनिस्टों के साथ समाधान किया है. और जो कम्युनिस्ट पार्टी कभी त्रिपुरा में किसी के साथ नहीं जाती थी, वो कम्युनिस्ट पार्टी ने भी कांग्रेस के साथ समाधान किया है. इसका मतलब है वो दोनों ये बात को स्वीकार कर चुके हैं कि हम अकेले भारतीय जनता पार्टी को नहीं हरा सकते. और ये हमारे लिए बहुत अच्छी पोजीशन है. मैं मानता हूं कि हम त्रिपुरा में हम अब तक का हमारा सबसे अच्छा परिणाम इस बार लेकर आएंगे.